लास्ट सेशन मध्ये आपण काय केलंय? लास्ट सेशन मध्ये आपण एंडिंग विथचा प्रॉब्लेम बघितलाय. आता तसाच एक प्रॅक्टिससाठी अजून एक एंडिंग विथचा आपण प्रॉब्लेम बघतोय. डिझाइन डीएफए ओव्हर 01 हॅव्हिंग अ स्ट्रिंग एंडिंग विथ 101. म्हणजे किती सिम्बॉल आहेत? दोनच आहेत. काय आहे ना? Q0 1 0 1. बरोबर, सक्सेस. मग आता Q0 ला आलो आपण. Q0 वरून काय प्रोसेस झालाय? 1. राहिलंय कुठलं? 0 नंतर काय पाहिजे? 101. कुठून मिळतं 101? Q0 वरूनच तुम्हाला 101 मिळतं. म्हणून तुम्ही कोणाचं लूप लावणार? हे आलं असेल तुम्हाला. Q1 काय रीड केलंय? प्रोसेस काय व्हायचं राहिलाय? 0 प्रोसेस झालाय. व्हायचं काय राहिलंय? 1. म्हणजे याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? 101 मोठं लिहून ठेवलं. त्यातला 1 ऑलरेडी आलाय. राहिलाय काय? वाचताना आणि एकच लेटर नाही वाचायचं, इथेच चूक होते. 1 2 लेटर. 1 नंतर पाहिजे काय पाहिजे? 01. कुठून मिळत आहे? Q1 Q2 1 0. 1 प्रोसेस झालाय. राहिलाय काय? 1 0 0 नंतर काय पाहिजे? 101. काय पाहिजे? 10. कुठून मिळते 101? Q0. आता Q3 ला 101 101 रीड केलं. आता काय प्रोसेस व्हायचं राहिलाय? 1 आणि 0. बरोबर ना? 1 नंतर काय पाहिजे? 1 नंतर काय पाहिजे? फक्त 01. कुठून मिळतं 01? कुठून मिळतोय? Q1. शक्यतो ह्याला असं म्हणजे ह्या दोन लाईनी एकमेकांना इंटरसेक्ट नाही केलं पाहिजे. मग तुम्ही इथं असं इथेही असेल आणि मग इथून अशी पण दाखवा किंवा वरून दाखवली तरी पण चालणार आहे. पुढे जायचंय तुम्हाला आता इथे 1 साठी 1 0 1. आता ह्या 1 साठी काय पाहिजे? 1 0 1 1 0 1. त्यापैकी मला आता प्रोसेस व्हायचं राहिलं 0. तर काय पाहिजे? एक 1 हा काय पाहिजे? तुम्ही जे सगळ्यांनी केले ह्याच्यानंतर तुम्ही तुमचं म्हणणं आहे की मला काय पाहिजे? 101. इथेच चुकलंय. कारण की बघा ना नीट, त्यापैकी ऑलरेडी म्हणून तर ही पूर्ण स्ट्रिंग लिहिली ना मी, नाही तर मी फक्त 0च म्हणलं असं ना सुरुवातीपासून शिकवताना. आता इथे तुमच्याकडे ऑलरेडी ह्या कम्प्लीट स्ट्रिंग मधला हा 10 आलाय ना इथे. म्हणजे पाहिजे काय? फक्त 1. 101 पूर्ण पाहिजे का? नाही. इथे फक्त तुम्हाला काय पाहिजे? 1च पाहिजे. बरोबर आहे. मग हा 1 कुठून मिळतो? कुठून मिळतो? सक्सेसचा 1. बघा 101 01 एंडिंग विथ 101 आला. तर तुम्ही बॅक ट्रॅकिंग केलं असतं तर आला असतं का? नाही. कळतंय? म्हणजे जेव्हा अल्टरनेट सिम्बॉल असतात ना, आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं? कुठलेही सिम्बॉल अल्टरनेट नव्हते, त्यामुळे तुम्ही उरलेल्या 2 सिम्बॉल साठी Q0 लाच गेला. पण जेव्हा अल्टरनेट सिम्बॉल आहे, तिथे सिम्बॉल कुठले आहेत? तुमचे अल्टरनेट आहेत. 101 किंवा 010 अल्टरनेट सिम्बॉल आहे. ABA एंडिंग विथला अल्टरनेट सिम्बॉल्स असतील तर त्या केसमध्ये हे बॅक ट्रॅकिंग मध्ये ही केस लक्षात घ्यायची तुम्हाला. कळतंय? इथेच चूक होते, एक चूक, आणि तुम्ही हे 0 जो आहे तो Q0 ला घेता. बाकी सगळं जमतं. कळालंय? मशीनची डेफिनेशन लिहिता येईल. आता असाच अजून एक छोटासा प्रॉब्लेम घेऊ आपण. डिझाइन डीएफए ओव्हर AB हॅव्हिंग अ स्ट्रिंग एंडिंग विथ काय सांगितलंय? एंडिंग विथ BB. तर बेसिक स्ट्रिंग B एवढंच येणार. BP Q0 वरून कुठला सिम्बॉल प्रोसेस व्हायचं राहिलाय? A नंतर काय पाहिजे? लिहून ठेवलंय मोठं समोर. BB काय पाहिजे? BB दिसावं तुम्हाला म्हणून. Q1 ला आलो. B रीड केला. कुठला सिम्बॉल प्रोसेस झालाय? B. राहिलंय कुठलं? A नंतर काय पाहिजे? A नंतर काय पाहिजे? फक्त BB. कुठून मिळते BB? Q0. आता Q2 ला आलो. BB रीड केला.
कुठला सिम्बॉल प्रोसेस व्हायचं राहिलंय? ए. ए नंतर काय पाहिजे परत? बीबी. बरोबर, समजलं ना? आता बी. बी नंतर काय पाहिजे? हा, झालं ना. हा आला ना इथे बीबी. डोळे उघडे ठेवा जरा. हा बीबी आला ना, म्हणून इथं मोठी लिहिली होती स्ट्रिक. म्हणजे मी सांगितलं सुरुवातीला एंडिंग विथचे प्रॉब्लेम असताना लूप नसतं. पण एका केसमध्ये लूप येतं केव्हा? जेव्हा तेच लेटर्स डबल असतील. म्हणजे एंडिंग विथ ए ए ए, एंडिंग विथ बी बी बी, एंडिंग विथ ए बी बी असेल तर लूप येणार नाही. तेच लेटर जर रिपीटेड असतील तर बीबी आलाच आहे ना इथे. बरोबर आहे. मग तुम्ही ह्या केसमध्ये इथेच लूप येणार आहे, म्हणून ह्या टाईपचा प्रॉब्लेम घेतला. एंडिंग विथ 1 1 असेल तरी 1 साठी शेवटी लूप येणार. कळतंय? फक्त एकच ही स्पेशल केस आहे, म्हणजे कंप्लीट स्ट्रिंग मध्ये तेच लेटर रिपीट झाला असेल, डुप्लिकेट्स असतील तर त्या केसमध्ये एंडिंगला लूप येणार आहे. कळाला एंडिंग विथचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केलेत? अजून एक नेक्स्ट लेक्चरला प्रॅक्टिसचं घेऊ, मग आपल्याला पुढचा टाईप स्टार्ट करता येईल.